आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हॅकर्सच्या तावडीतून आपला मोबाईल कसा वाचवायचा, हॅक झालेला मोबाईल कसा व्यवस्थित करायचा। मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये दोनच ट्रेंड सुरू आहेत, एक लोकसभेचं इलेक्शन आणि दुसरा म्हणजे काही दिवसापूर्वीच आलेला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 2000 रुपयांचा हप्ता। या दोन ट्रेंडिंग गोष्टींचा फायदा घेत हॅकर्स मोबाईल ग्राहकांना आपल्या जाळ्यात कसे अडकवतात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ ज्याचा मोबाईल हॅक झाला त्यांच्यासाठी सुद्धा आहे, तसेच आपला मोबाईल हॅक होऊ नये यासाठी आपण मोबाईलमध्ये कुठल्या प्रकारची सेटिंग करून ठेवावी हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। गेल्या आठवड्याभरापासून तुम्ही हा मेसेज खूप जणांनी तुम्हाला हा मेसेज फॉरवर्ड केला असेल। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचं एक केवायसीचं फेक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी सांगितलेलं असेल। ज्या लोकांनी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं त्या लोकांचे मोबाईल हॅक झाले। हॅकर्सनी त्यांचं व्हॉट्सअप, एक लक्षात घ्या, हॅकर्स डायरेक्टली तुमचे पेमेंटचे जे ॲप्स आहेत जसे की फोन पे, गुगल पे, जे काही बँकिंगचे ॲप्स आहेत हे सहजासहजी हॅक करू शकत नाहीत, कारण बँकेमध्ये जो मोबाईल नंबर तुमचा लिंक असतो, ज्या मोबाईलमध्ये असतात त्याच मोबाईलमधून ते पेमेंट होऊ शकतं। अदरवाईज तुमचा फोन हॅकर्स फोन पे, गुगल पे, जे काही पेमेंटचे ॲप्स आहेत हे सहजासहजी हॅक करत नाहीत, त्यांना करता येत नाही। ते मग काय करतात की तुमचा फोन हॅक करणार, व्हॉट्सअप हॅक करणार, तुमच्या मोबाईलमधले जे काही व्हिडिओज, फोटोज जे आहेत हे हॅक करतील आणि ते हॅक करून मग तुम्हाला धमकीचे कॉल, मेसेजेस देऊन तुमच्याकडून पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करतील। एक 4-5 दिवसांपासून बघा मार्केटमध्ये सध्या जास्तीत जास्त एक मेसेज फॉरवर्ड आहे। त्या मेसेजमध्ये एक ॲप्लिकेशन आहे आणि सांगण्यात येत आहे की हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून तुम्ही तुमच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अकाउंटची केवायसी करा। केवायसी केल्यानंतर तुम्हाला जे आहे एक पीएम किसानचा हप्ता येणार आहे। बरेच जण काय करतात, माहिती नसल्यामुळे ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतात। ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर त्यांचा मोबाईल हा हॅक होतो। मोबाईल हॅक कसा होतो, जेव्हा आपण कोणतंही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो तेव्हा आपल्याला आपल्या मोबाईलच्या परमिशन्स ह्या मागितलेल्या असतात। आपण त्यावेळी कुठलाही विचार न करता आपल्या मोबाईलच्या सर्व परमिशन्स जसे की कॉन्टॅक्ट्स, गॅलरी, फोटोज, कॅमेरा, बरेच ॲप्लिकेशन हे व्हॉट्सअपचं पण परमिशन मागतात, हे सर्व आपण न पाहता न काही करता आपण त्यांना देऊन देतो। जेव्हा आपला फोन हॅक होतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे आपल्या मोबाईलच्या गुगलवरती। गुगलवरती गेल्यानंतर इकडे कॉर्नरला तुम्हाला तुमचा अकाउंट दिसेल, जो की तुमच्या ईमेल आय डीने लॉग इन असतो। त्यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर क्लिक करायचं आहे गुगल अकाउंटला। गुगल अकाउंटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसतील, होम, पर्सनल इन्फो, डाटा अँड प्रायव्हसी, सिक्युरिटी, पीपल अँड शेअरिंग, पेमेंट अँड सबस्क्रिप्शन। हे गुगल अकाउंट म्हणजेच तुमच्या मोबाईलचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। जेव्हा तुमचा मोबाईल हॅक होतो तेव्हा सर्वप्रथम जायचं आहे आपल्याला सिक्युरिटीवरती। सिक्युरिटीवरती गेल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला युअर डिव्हाइसेस दिसेल। युअर डिव्हाइसेस म्हणजे तुमचा हा ईमेल आय डी किती मोबाईलमध्ये लॉग इन आहे किंवा किती मोबाईलचा हा जीमेल अकाउंट आहे। तर एक लक्षात घ्या, आपल्याकडे जेवढे फोन असतील त्या प्रत्येक मोबाईलसाठी वेगवेगळा ईमेल आय डी हा असला पाहिजे। आपली ॲक्टिव्हिटी त्या मोबाईलमध्ये दिसणार नाही आणि त्या मोबाईलची ॲक्टिव्हिटी आपल्या मोबाईलमध्ये दिसणार नाही। प्रत्येक मोबाईलला, प्रत्येक ॲक्टिव्हिटीला हा एक ईमेल आय डी असला पाहिजे। दुसरी गोष्ट, सध्या आपण विद्यार्थ्यांना मोबाईल देत आहे, त्यांच्यासाठी एक वेगळा ईमेल आय डी तयार करून त्या मोबाईलला लॉग इन असायला पाहिजे।
नाहीतर काय होते बघा, विद्यार्थी किंवा आपली मुलं काय करतात, इंटरनेटवर काही पण सर्च करतात, त्याचा परिणाम आपल्या गुगल अकाउंटला होऊ नये, हॅकर्स या गोष्टीचा सर्वात जास्त फायदा घेतात. म्हणजेच युअर डिव्हाइसेसमध्ये तुमचा एकच डिव्हाइस असलं पाहिजे जे की तुम्ही सध्या वापरता आहे. OnePlus 9 RT5G हे माझा मोबाईल आहे. इथे माझा एकच मोबाईल या ठिकाणी आपल्याला शो होत आहे. त्यानंतर बघा, जर तुम्हाला या ठिकाणी जर जास्त डिव्हाइसेस असतील तर मॅनेज ऑल डिव्हाइसवरती जाऊन तुम्ही जे अदर डिव्हाइसमध्ये तुमचं लॉग इन या ठिकाणी तुम्हाला दिसेल, तिथून तुम्ही त्याला डिलीट करू शकता. जर असे डिव्हाइसेस तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर तात्काळ डिलीट करावे. त्यानंतर बघा, खाली आपल्याला युअर कनेक्शन टू थर्ड पार्टी ॲप्स अँड सर्व्हिसेस, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. जेव्हा हॅकर्स आपला मोबाईल हॅक करतो किंवा एखादं थर्ड पार्टी ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलला हॅक करतं, ते तुम्हाला या ठिकाणी शो होईल. आता माझी परमिशन्स कोणाला दिली आहे? व्हॉट्सअपला ही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असेल, कारण आपण व्हॉट्सअप वापरतो. त्यानंतर बघा, सी ऑल कनेक्शन नावाच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर या व्यतिरिक्त माझी कोणाला परमिशन्स दिलेली आहे माझ्या मोबाईलचा सर्व डेटा पाहण्याची, तर या ठिकाणी तुम्हाला ते ॲप्लिकेशन दिसेल. आता मी व्हॉट्सअप शिवाय कुठल्याही ॲप्लिकेशनला माझे कॉन्टॅक्ट, मोबाईल, कॅमेरा, गॅलरी, जे काही अजून आपले परमिशन्स असतील ते दिलेले नाही आहेत. म्हणजे माझा हा फोन सध्या तरी सिक्युअर्ड आहे. जेव्हा एखाद्या थर्ड पार्टी ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल करतो, जसं की आपण PM किसानचं ॲप्लिकेशन पाहिलेलं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी ते ॲप्लिकेशन दिसेल आणि जर असं काही असेल तर त्या ॲप्लिकेशनला लगेच इथून राईट्स काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर डाटा आणि प्रायव्हसीमध्ये जाऊन आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिसेल की आपण कोणाला राईट्स दिलेले आहेत. जसे की बघा, थर्ड पार्टी ॲप्लिकेशन्स. आता व्हॉट्सअप शिवाय मी कोणाला परमिशन दिलेली नाही. जर तुम्ही अदर ॲप्लिकेशनला परमिशन दिलेली असेल तर तात्काळ डिलीट करावी. त्यानंतर पर्सनल इन्फोवरती जाऊन आपण आपली माहिती चेक करू शकता. त्यानंतर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला एक आणखी महत्त्वाचं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल, टू स्टेप व्हेरिफिकेशन. टू स्टेप व्हेरिफिकेशन काय आहे हे माझं ऑलरेडी 2021 पासून ॲक्टिव्ह आहे. जर तुमचं ॲक्टिव्ह नसेल, एक होल्ड करा, माझ्याकडे ज्या अकाउंटचं नाही आहे ते मी तुम्हाला करून दाखवतोय. आता बघा, आता मी एक दुसरं अकाउंट आहे माझं, ते मी घेतलेलं आहे सहयोग क्रिएशन नावाचं. त्यानंतर डाटा आणि प्रायव्हसीवरती मी गेलो. आता टू स्टेप व्हेरिफिकेशन काय आहे हे आपण यामधून पाहूया. हे बघा, या ठिकाणी आपल्याला दिसलं आहे टू स्टेप व्हेरिफिकेशन. टू हे माझं टू स्टेप व्हेरिफिकेशन काय आहे की जेव्हा आपण कुठेही आपला ईमेल आय डीने लॉग इन करतो, तेव्हा आपल्या मोबाईल लॉग इन करतो तेव्हा आपण युजर आय डी पासवर्ड करतो, शिवाय आपल्याला OTP सुद्धा लागेल. म्हणजेच आपण ईमेल आय डी आणि आपला पासवर्ड टाकला, त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल आलेल्या OTP शिवाय लॉग इन होणार नाही. म्हणजेच आपलं गुगल अकाउंट हे सिक्युअर झालेलं आहे. तर ते कसं करायचं बघा, टू स्टेप व्हेरिफिकेशनवरती मी क्लिक केलं. टू स्टेप व्हेरिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर कंटिन्यू या बटनावरती मी क्लिक केलं. माझ्या मोबाईलचा लॉक स्क्रीनचा पासवर्ड मी या ठिकाणी टाकला. त्यानंतर ॲड फोन केला. ॲड फोनमध्ये इथे आपल्याला सगळ्यात पहिले कंट्री निवडायची आहे, जे की इंडिया आहे. इंडिया निवडल्यानंतर मी माझा मोबाईल नंबर या ठिकाणी ॲड केला. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर माझ्या मोबाईलला एक OTP येईल. OTP आल्यानंतर मी व्हेरीफाय बटनाला क्लिक केले. आणि अशा पद्धतीने माझं अकाउंट टू स्टेप व्हेरिफिकेशनसाठी सज्ज झालेला आहे. म्हणजे आता जो माझा ईमेल आय डी आहे हा मी कुठेही
टाकल्यानंतर OTP शिवाय कुठेही लॉग इन होणार नाही. तर बघा या ठिकाणी माझं जे 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे ते झालेलं आहे आणि मी जो मोबाईल वापरतो आहे तो आहे माझा OnePlus 9RT 5G. अशा पद्धतीने आपण हॅकर्सपासून वाचू शकता. जर तुमचा हॅकर्सने मोबाईल हॅक केला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तो मोबाईल हॅकरच्या तावडीतून वाचू शकता. व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.